भावांनो एकच पाग मारला आणि भुईमावर बघा. बापा 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 किती बघा लाइटिंग. तर भावांनो एकदम आता खतरनाक पद्धतीने बाबा जातोय. म्हणजे आपल्याला भुईमावर आहे ते फ्रेश होऊन जाईल, साफ होऊन जाईल. भावांनो चिंबोरी बघा. तर भावांनो नमस्कार. आपलं एकदा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा स्वागत करतो आहे. की म्हणजे आज मी आलेलो आहे म्हणजे पागिरी घेऊन बाबासोबत आणि मी दोघीच आहेत. तर आज एक नंबर सीन आहे भावांनो. तर मी तुम्हाला आज दाखवतो किती मजा येते खाडीमध्ये. तर आम्ही आता माझ्याकडे टॉर्चसुद्धा आहे बघा, ही बॅटरी आहे. तर बाबा पाग मारतोय, माझी मागेच आहे बघा. तर मी तुम्हाला दाखवतो. बापा बाबा भावांनो बघा किती भुईमावरे आपल्याला पडले आहेत ते खतरनाक. एक नंबर भावांनो एकच पाग मारला आणि भुईमावरे बघा. बापा 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 किती बघा लाइटिंग आली बघा. भावांनो बघा आता आपण रात्री आलेले आहे आणि बाबा पाग मारतोय आता. तर मी तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारे पाग मारायला पडतो, म्हणजे विसायला पडतो आणि नंतर मारायला पडतो. तर मी तुम्हाला दाखवतो बाबा पाग मारतो तो. तर हळूहळू जायला लागेल भावांनो. बघा तर भावांनो बघा अशा प्रकारे पाग मारायला पडतो. आणि आता किती काय मावरे आलेले आहेत बोईचे ते मी तुम्हाला दाखवतो आता. भावांनो बघा तिकडे काहीतरी आलेलं आहे असं म्हणते. भावांनो खूप मोठी बोई आलेली आहे भावांनो बघा, मस्त साईजची. कडक 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 मला पडत होते एक बोय, एक नंबर. हॅलो तर बाबा आता दाखवतो आपल्याला किती आलेले आहेत ते. म्हणून बघा कडक. एक तर आपल्याला खूप मोठे आलेले आहे ते बघा. झिंगा ते झिंगा. कडक आहे मित्रांनो बघा, बोटा बघा एक नंबर. तर भावांनो आता आपण इकडे पाग मारलेला तो जे वेसून झालाय आणि आता आपण एकदम पुढे जाऊया. हे बेटरी तर म्हणता बेटीला बेटरी काय पारात लावा. तर आता आपण जाऊया पुढे. पुढे म्हणजे इकडे जागा नाही मिळत आपल्याला पाक टाकायला. तर आता आपण पुढे जाऊया मस्तपैकी. तर भावांनो म्हणजे व्हिडिओचे एक शॉट मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे आम्ही दोघे आलेले आहेत बाबा दोघे. तर एक हाताने मी खोरी पकडतो आणि बाबाच पाग मारत आहे आणि बाबाच जे काही पागिरीमध्ये बोई मारे पडत आहे तो उचलतसुद्धा आहे. तर चला मी तुम्हाला आता दाखवतो. तर भावांनो एकदम आता खतरनाक पद्धतीने बाबा जातोय. म्हणजे एकदम तगडी साईज आहे मित्रांनो. म्हणजे एकदम आता बाबा मारतोय पाग. बघा कडक. भावांनो बघा बाबांनी पाग मारले एकदम खतरनाक पद्धतीने, एकदम गोल, एकदम वर्तुळ आकारमध्ये. बघूया आता काय पडलेलं आहे का नाही पागिरीमध्ये. बाबा बोलतो इकडे तेवढे बोई मारीनं पडलेले तरी पण 2-3 ते असतील मला वाटते. भावांनो आलेले आहेत थोडेफार, जास्ती नाही पण थोडेफार आले आहेत. तर मी तुम्हाला इकडे वरतून दाखवतो.
हे बघा भावांनो, खतरनाक. हे बघा, एक नंबर भावांनो. बघा बोयाची साईज बघा, कडक, एक नंबर, खतरनाक, एकदम मीडियम साईज. सर्व एकच साईज भावांनो. बघा तर भावांनो, बाबा बघतोय, बाबा बोलतोय की इकडे बोय मारत बसले. तर आता पण बघूया. अरे बापा बापा मित्रांनो, काही इकडे ताल आहे का नाही तर आपण आता बघूया. पडले आहे का नाही तर आपल्याला पागिरीमध्येच माहिती पडेल. ना 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 भावांनो, काय ना लिहिलं, काय ना. बघा पूर्ण पागीर आपला खाली आहे. आपण आता पुढे जाऊया. पुढे तर भावांना बाबा आता जात आहे पुढे, एकदम चोर सारखा. म्हणजे तिच्या मायला, बापा 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 बापा. भावांनो बघा, तुम्ही आता तुम्हाला दिसलं असेल किती बोय मारत होते ते. तर भावांनो बघा, हे मेंग्रोजचे मुळं आहेत. तर त्याच्यामुळे पागिरी उतरून जातात. तर आता काय माहिती काही आलेलं काय नाही, काढेल तेव्हा माहिती पडेल. तर भावांनो बघा, एक सुद्धा बोय मार नाही, एक पण आहे बघा, सर्व निघून जातात एक पण. तर भावांनो बता असं सीन झालंय काय, इकडे आता पाणी हे कोपऱ्याला भरून गेले, हे कोपऱ्याला पाणी भरून गेले. तर आता पण हे कोपऱ्यावरती एवढे तर खोऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, तर एवढे तर आपण आता धरले. आणि आता आपण ते साईडला जाणार आहेत. तर आपण दुसऱ्या साईडला आलेले, तर आता आपण ते साईडला जाणार आहे दुसऱ्या ठिकाणी. तर आपण तिकडे जाऊन आता पाग मारूया. भावांनो आज काय मजा वेगळीच आहे. बोय मार खूप सारे भरपूर पडत आहेत. तर भावांनो बघा, हा पूल आहे. तर आता आपण हा पूलला क्रॉस करून आपण ते साईडला जाणार आहे. आणि हा पूल रेल्वेचा आहे बघा. तर समोरून गाडीसुद्धा येत आहे. तर आपण फटाफट जाऊया. तर मंडळी आता आपण आले दुसरे किनाऱ्यावरती, म्हणजे ते दुसऱ्या साईडला. तर आता बाबा हा पहिलाच पाग मारतोय दुसरी साईडून. तर आता पहिल्याच पागमध्ये दुसऱ्या साईडला किती काही बोई मारे पडतात ते मी तुम्हाला दाखवतो. लपून पाग मारायला पडता मित्रांनो, लपून पाग मारायला पडतो. हा बघा, एकदम खतरनाक, एकदम लपून पाग मारायला पडतो. तेव्हा भावांनो जे काही बोय मारत ते पडतात, नाहीतर गाठ करून टाकल्यावर पडून जातात. तर भावांनो मला असं वाटते की ह्या साईडला जास्त काही बोय मारा नाही मिळत. बघा या साईडला जास्त नाही मिळत. बघा भावांनो, एक चिंबोरी आहे, ती पण लहान. बघू शकता भावांनो, या साईडला तेवढं काय नाही मिळत. खाली एक चिंबोरी लिहिलं आहे बघा, हे बघा टोचवरती बारकी आहे. हे बघा, पकडू. हे बघा भावांनो, लहान साईजची चिंबोरी.
भावांनो इकडे तरी दोन 4 5 तरी बोया पडायला पाहिजेत पागिऱ्यामध्ये भावांनो. या साईडला तर या पागिऱ्यामध्ये दुसऱ्या पागिऱ्यामध्ये नाही, पण ह्या पागिऱ्यामध्ये तरी 2-3 बोया तरी पडायलाच पाहिजे, नाही तर काही मग हे साईड येऊन काही फायदाच नाही. भावना आहेत बघा. भावना बघा, मी बोलला ना पडायलाच पाहिजे असं, आले आहेत बघा. बघा भावना, हे बघा आले आहेत, मस्त आलं. म्हणून तुम्हाला मी बोलला 5-6 नाही जास्त आले आहेत बघा. तर बघा भावना, लहान साईज आहेत पण पडले आहेत. हे बघा कडाक कडाक एक नंबर भावना. बघा इकडे सुद्धा आहेत, मी तुम्हाला दाखवतो. भावानं पाणी असं आहेत ना काय, रात्री ती नाईटला आपण जाळे मांडले ना तर आपल्याला मोठे मोठे बोईमारे भेटतील भरपूर सारे. पण एकट्याला जमत नाही, जोडीला आणायला पाहिजे तेव्हा का ताल येतो, नाही तर ताल नाही. म्हणून बघा कोळंबी बघा किती मोठी. हे बघा एक नंबर साईज बघा किती मोठी. असंच तरी कोळंबी आपल्याला भेटायला पाहिजे भाजीला. तर भावनं बघा एक दुसरी चिंबोरी आलेले आहेत, मेनकी भावनं बघा. बाबाने आखीत पकडलेत, काय नाही करत आपल्याला. बघा आखीत टाकली बघा खोरीमध्ये. मी तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. तर भावनं बघा आपले किती, म्हणजे खोरी तर खूप मोठी आहे तरी पण आपल्याला वाटते काय नाही मिळत, भरपूर आहेत भावांनो. मी तुम्हाला घरी जाऊन दाखवतो किती आहेत ते. अजून आपल्याला 2-3 पागेर आपण मारणार आहोत, तर तुम्हाला दाखवतो 2-3 पागेरामध्ये अजून किती पडतात ते. कोळंबी बघा, ही बघा भावांनो एक नंबर. म्हणून कोळंबी असेल ना तर तिकडे लगेच त्याचा डोळा आहे ना, डोळा तो लगेच चमकतो, समजून जाते आपल्याला. हे बघा भावांनो एक दुसरी, हे बघा. तर भावांनो बघा टोच सुद्धा मीच दाखवत आहे, व्हिडिओ सुद्धा मीच करत आहे आणि खोरी सुद्धा मीच धरत आहे भावांनो. एक जोडीला एक दुसरं असला ना तर काम फिट झालं असतं आपलं. तर भावांनो आता बाबा लास्ट पाप करतोय आणि चिखलसुद्धा किती आहे बघा. आणि भावांनो आपला चालून चालून पाय बघा कसं बुट झालेत. कोणाला पाहिजेत असेल लग्नामध्ये घालून जायला तर मला DM करा, मी तुम्हाला फ्री देतो. तर भावांनो बाबाने पाग मारला आणि आता काय पडते का नाही बघूया. हा आपला लास्ट पाग आहे आणि लास्ट पाग मी तुम्हाला दाखवतो. घरी जायची तयारी, आणि आपल्या हे घरी जायची तयारी. आणि भावांनो एक बोय आले मला वाटते, ती पण नाही. म्हणून बघा पूर्ण पाक खाली गेले, खाली तर नाही बोलू शकत पण लहान लहान पडले बघा. तर मी तुम्हाला आता घरी जाऊन दाखवतो किती आहेत ते. तर भावांनो चला आता आपण घरी जाऊया आणि घरी जाण्याच्या आपला ही खोरे आहे ते आपण धुवून टाकूया. तर बघा ही खोरे आहे, म्हणजे आपल्याला जे बोयमार आहे ते फ्रेश होऊन जाईल, साफ होऊन जाईल. तर भावांनो चला आता आपण घरी जाऊया आणि घरी जाऊन मी तुम्हाला दाखवतो किती काय काय आपल्याला भेटलेले आहेत ते. हे बघा भावांनो खोरी. ला तर भावांनो बघा आता आपण घरी आलेले आहो
आणि हा आपला मामाचं घर आहे. तर मी मामा घरी आता म्हणजे तिकडे चाललेला आहे आणि मी तुम्हाला दाखवतो किती काय भेटलेले आहेत ते आता. तर भावांनो चला आता मी तुम्हाला खाली करून दाखवतो. हे बघा भावांनो, तर आता मी तुम्हाला खाली करून दाखवतो किती काय पडलेले आहेत ते. हे बघा मस्त कडक. बघा बोटा बघा, चिंबोरी बघा, हे बघा भावना चिंबोरी बघा. काय काय नाही करत बघा. आणि आपल्याला एवढे भेटलेले आहेत. हे बघा. तर भावांनो बघा, असेच व्हिडिओ पाहायला आपल्याला सबस्क्राईब करा. आणि आता आपण भावांनो भेटूया आता आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला सबस्क्राईब नाही केला असेल तर आपल्याला सबस्क्राईब आणि लाईक तुम्ही नक्की करून जा. आणि असेच व्हिडिओ पाहायला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून जावा. तर चला, टाटा बाय बाय.